न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आता नवरात्रोत्सव सुरू होणार असून उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारपासून सुरुवात होणार आहे। नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे विविध धार्मिक कार्यक्रम होतील। 12 ऑक्टोबर पासून ही कार्यक्रम होणार आहेत। कावड यात्रा अर्थात कोजागिरी पौर्णिमा उत्सव हा 16 ते 17 ऑक्टोबर पर्यंत होईल। विविध सेवाभावी संस्था गडावर व गडाकडे येणाऱ्या मार्गावर भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहेत। 3 ऑक्टोबरला श्री भगवतीची पंचामृत महापूजा सकाळी 7 वाजता होईल। सकाळी 9:30 वाजता घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल। नवरात्रोत्सवात रोज सकाळी 7 वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल। नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या 11 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा तर दुपारी 3:30 वाजता न्यासाच्या कार्यालयात ध्वजपूजन झाल्यानंतर माणकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबियांकडे हा ध्वज सुपूर्द केला जाईल। नंतर ध्वजाची सावध्य मिरवणूक निघेल। सायंकाळी 5 वाजता श्री भगवती मंदिर सभा मंडपात शतचंडी याग होम हवन व पूजा होईल। याच दिवशी रात्री 12ला श्री भगवती शिखरावर कीर्ती ध्वजाचे माणकरी दरेगावचे गवळी पाटील हे ध्वजारोहण करतील। 12 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा तर सकाळी 10ला शतचंडी याग व पूर्णाहुती होईल। नंतर गडावर दसरा साजरा होईल। शतचंडी यागास न्यायालयाच्या गाईडलाईन प्रमाणे मानकरी व निश्चित केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत परंपरेनुसार बळी देण्यात येईल। 16 ऑक्टोबरला रात्री 8:45 वाजता कोजागिरी पौर्णिमा उत्सवास प्रारंभ होईल। या दिवशी सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा होईल। सकाळी 10 ते रात्री 8:30 पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून कावडधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाईल। रात्री 8:30 ते 12 पर्यंत जलाभिषेक पंचामृत महापूजा होईल। 16 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता नियमित पंचामृत महापूजा तर 7:30ला शांतीपाठ होईल। त्यानंतर महाप्रसाद वाटपाने नवरात्रोत्सवास व कोजागिरी उत्सवाची सांगता होईल।